आज सोमवार मड्डीसलगर तालुका तुळजापूर या ठिकाणी मड्डीसलगर गावचे रामायण निरूपणकार व प्रवचनकार मारुती सोमवंशी यांची भेट झाली आहे आणि त्यांच्याशी थोडक्यात चर्चा करायची आहे. नमस्कार. नमस्कार महाराज. नाव सांगा आपलं पूर्ण. माझं नाव मारुती सोमवंशी, हरिभक्त परायण मारुती महाराज सोमवंशी. हां रामायण निरूपणकार आणि ज्ञानेश्वरीवर प्रवचन करतोय. बर. आपलं वय काय? वय 48. 48. 48. मुलं? मुलगा एक मुलगा आहे. एक मुलगा. काय करतो? शाळेला आहे. बर. शेती? शेती 10 एकर आहे. 10 एकर आहे. कोण बघतं शेती? शेती बंधुराज बघतेच. बरं. इतर व्यवसाय? इतर व्यवसाय काय, किराणा दुकान, कपड्याचं दुकान बर आणि पारमार्थी क्षेत्रामध्ये एक अगदी लहानपणापासून एक आवड. बर. कुठला अभ्यास नाही ना, कुठला पंचीकरण नाही, विचारसागर नाही, विचार चंद्रोदयाचा अभ्यास नाही, बर. परंतु एक आवड निर्माण झाली. आणि कॉलेज जीवनामध्ये असताना लायब्ररीमधून सगळं भागवताचं, महाभारताचाच अभ्यास करत आलो. बर. आणि त्याच्यामुळं तुमच्या थोर मोठ्या संतांच्या कृपेमुळं आज महाराष्ट्रामध्ये आपलं नावलौकिक झालं. अनेक पुरस्कार आपल्याला महाराष्ट्र शासनातर्फे प्रदान करण्यात आलेत. बर. एवढी म्हणजे आपले एक ह्या पारमार्थ क्षेत्रामध्ये सगळं करून इकडे थोडं मी वेळ देतो. म्हणजे हे वारसा तुम्हाला नक्की कोणापासून लाभला? वारसा आमचे वडील, चुलते, माजी सरपंच मधुकरराव चव्हाण सोमवंशी बर. यांनी ही माळकरी घराणा आमचा. बर. ते चुलते मंदिरात, श्रीकृष्ण मंदिरात पोते वाचायचे. बर. आम्ही ते ऐकायला जायचं. हा. आणि ऐकायला गेलो. कसं जायचं ऐकायला महाराज? प्रसाद खाण्याच्या एक आशेनं पोतीला जायचं आणि ते प्रसाद बी खायचं, उरलेलं सुरलेलं घ्यायचं. आणि रोज ते आवड निर्माण झाली. बर. आणि मग ते नाद लागत लागला. मग सुरुवातीला वाचन केलं. बर. वाचन करत करत शेवटी विचार असा आला की आता आपण तर वाचन झालेलं आहे आपला, आता सांगण्याचा प्रयत्न करावा म्हणून आम्ही प्रयत्न केलो. आणि सुरुवातीला मी जे ग्रंथ सांगितलं ते पांडव प्रतापच सांगितलं सुरुवातीला. बर. त्याच्यानंतर मग अनेक ग्रंथ मी सांगत आलो. पुन्हा काही खंड पडला कोरोना काळामध्ये. बर. एक 10-5 वर्षाचा, म्हणजे ह्या 3-4 वर्ष तर नव्हते, पुन्हा त्याच्या अगोदर एक 2-3 वर्ष नव्हताच म्हणा. पुन्हा कोरोना संपल्याच्या नंतर आमच्या गावी रामायण लावलं स्वतःच्या. आणि आमचे भीम महाराज आणि पुन्हा अनेक लक्ष्मणराव सूर्यवंशी, श्रीशल पाटील, हे अण्णासाहेब मोरे, असे अनेक उमदी कार्यकर्ते तयार झाले. आणि आज 4 वर्षापूर्वी रामायण लावलो आम्ही. रामायण लावलो की असं रामायण चाललं महाराज की रोजच 1,500 ते 2,000 बक्षीस मला मिळत होतं. बर. म्हणजे एकंदरीत 1 वर्षामध्ये जवळ कालामध्ये म्हणजे बघा 9 महिने रामायण चाललं. त्या 9 महिन्यामध्ये कमीत कमी 1.25 लाख रुपये आपल्याला बक्षीस मिळालं. आणि ते पूर्ण बक्षीस रामकार्याला आम्ही देत असतो. कुठेही पैसे घेत नाही. बक्षीस जेवढं होईल तेवढं पूर्ण रामकार्याला. पुन्हा दुसऱ्या वर्षी मारुती मंदिरामध्ये लावलो. तिथे पण असं म्हणजे भरपूर बक्षीस झालं की ती 2 लाखाच्या घरात गेलं. तेही आम्ही रामकार्याला अर्पण केलो आणि भव्य दिव्य लक्ष्मी शक्तीचा कार्यक्रम पार पाडलो. असं करत करत मला आमचे लातूरचे सुप्रसिद्ध गायनाचार्य आणि भरपूर रागावर अभ्यास, ज्यांना म्हणतात संगीत पदवी प्रदान केलेत, ते आमचे गुरुवर्य कांत महाराज लातूरकर. बरोबर. यांच्या कृपा आशीर्वादानं त्यांनी मला जवळ बोलावले. युट्यूबवरच ओळख झालेली. आणि प्रत्यक्षात माझ्या इथं श्रीकृष्ण मंदिरामध्ये भेट घेतल्यानंतर महाराज त्यांनी माझ्या हाताला धरले आणि त्यांनी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एवढं जे ह्या ग्रामीण भागामध्ये तुम्ही एवढे चांगले असताना तुम्ही इथंच थांबला म्हणले. तुम्हाला कोणी उजेडात आणणारा नाही, पण आज मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तुमचं नाव लौकिक करण्याचा प्रयत्न मी करतो म्हणून त्यांनी वचन दिले. त्यांचा आशीर्वाद मला लागला. आणि त्यांच्या कृपेवर आशीर्वादानं आणि आमचे पाटोद्याचे राजगुरू महाराज प्रवचनकार, निरूपणकार आहेत रामायण. पुन्हा भरत महाराज कुंभार, खंद्राळवाणी कर्नाटक. आणि सुप्रसिद्ध वाचक शिवाजीराव गावकरे आणि वामन महाराज पुजारी, हे नागराळचे,
ह्या 4-5 लोकांची मला साथ संगत मिळाली आणि त्यांच्या कृपेनं मी आतापर्यंत हा शिखर गाठू शकलो. म्हणजे जिथं रामायण लक्ष्मण शक्ती 16 आहे तिथं तुम्ही जाता. हा नंबर आहे. आणि आमंत्रण आल्याशिवाय नाही. हा जरी आमच्या गावात शेजारी कुठला कार्यक्रम राहिला हा आणि आमंत्रण जर नसेल हं. तर मी जाऊ शकत नाही. मी बोलावून आल्याशिवाय नाही. बोलावणं आल्याशिवाय नाही. दिवाकर बरोबर 7वी मध्ये पाठ होता आपला. हा बरोबर धडा धडा. आहे बोलावणं 7वीतला. आल्याशिवाय नाही. म्हणूनच लेखन म्हणलं दिवाकर. बोलावून आल्याशिवाय हा, नाही. हा. बोलावणं आल्याशिवाय जाता कसं येते नाही सांगा? बरोबर आहे. आणि आम्ही गेल्यानंतर तिथं आम्ही नावं देऊ शकत नाही. हा त्यांनीच आम्हाला नाव पुकारला पाहिजे. बरोबर. पहिलं काय होतं, जायचं आमचं नाव घ्या, आमचं नाव घ्या, आमचं हा. नाव कधी येतंय. पण आता ती वस्तुस्थिती राहिलेली नाही. ना अगदी बरोबर आहे. कारण घरा इथं येऊन आम्हाला निमंत्रण पत्रिका देऊन आम्हाला घेऊन जाते. म्हणजे प्रेमाविन भजन. हा 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 हा. आणि आतापर्यंत नांदेडला आम्ही 4-5 वेळेस सेवा केली. हा नांदेडला बर. गेल्या वर्षी 2 वेळेस केले. हं, पुन्हा अहमदपूरला परवा कार्यक्रम झाला. हं, पुन्हा वाशी तालुका जिल्हा धाराशिव हं, हं. पारावन गाव आहे बर. तिथं 2 वेळेस केलं. पुन्हा त्या शेजारी कुठला तर गाव आहे ते त्या गावात पळशी पण गाव आहे नांदेड जिल्ह्यात, बर बर. तिथं पण केलो. असे अनेक कार्यक्रम आम्ही करतो. आमंत्रण आल्याशिवाय नाही. बरोबर आहे. हा. आपले गुरु आमचे गुरु कांत महाराज पांचाळ लातूरकर लातूर. आणि शिवाय आपले राजगुरु महाराज बर पाटोदेकर बर. यांच्या कृपा आशीर्वादानं. म्हणजे कारण त्यांनी आम्हाला पुढं हो हामी हाव, पुढं हो हामी हाव, हं, एवढं त्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिलं. आणि त्या कसं आहे, माणसाला कोणीतरी मागून हं. आशीर्वाद देणारा पाहिजे किंवा पुढं हो मी आहे असं म्हणणारा पाहिजे, तरच हे कार्य साध्य होणार आहे. आणि आपण किती ज्ञानी जर राहिलो तर गुरु विना ज्ञानाची आहे. प्राप्ती होत बरोबर. नाही. अशा पद्धतीनं मला गुरुवर्य भेटले माझ्या जीवनामध्ये आणि माझ्या जीवनाचं कृतकल्याण त्यांनी. बरोबर. अशा प्रकारे सोमवंशी महाराजांची भेट झाली. कारण धन्य अजे दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा शिन गेला. कारण संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. नमस्कार. आणि खरं तर माझं भाग्य, गुरु महाराज आज सांगोल्याहून आलेत माझ्या घरी. कुठल्याही प्रकारची कल्पना नसताना योगायोग घडवून आला परमेश्वरानं. आणि आज आमच्या घरी भेट झाली. त्याबद्दल महाराजांचे मी धन्यवाद मनापासून आभार मानतो. नमस्कार. नमस्कार. रामकृष्ण.